आढावा आपल्याला घ्यायचा आहे। सुरुवात आपण करणार आहोत एका महत्त्वाच्या बातमीनं। तानाजी सावंत हे जेव्हा आरोग्यमंत्री होते त्यावेळेला 10,000 कोटी रुपयांचा ॲम्ब्युलन्स घोटाळा झाला होता असं वक्तव्य आमदार आदित्य ठाकरेंनी केलंय। या प्रकरणी न्यायालयीन चौकशी व्हावी अशी मागणी सुद्धा आदित्य ठाकरेंनी केलेली आहे। या प्रकरणात एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबियातील कुणाचा हात होता का याचाही तपास व्हावा अशी मागणी सुद्धा आदित्य ठाकरेंनी केली आहे। पीव्हीजीचा आधीचा असेल किंवा आताच असेल, ह्या ॲम्ब्युलन्सच्या सगळ्या जी काही प्रक्रिया राबवली गेलेली आहे त्याच्यात चौकशी व्हायला गरजेची आहे। त्याच्यात कदाचित ज्युडिशियल एन्क्वायरी झाली पाहिजे, रिटायर्ड जज कडून झाली पाहिजे। कारण एक महत्त्वाचं ह्याच्यात आपण पहा, ॲम्ब्युलन्सेस आज तुम्ही 108 आत्ता डायल करून बघा, ॲम्ब्युलन्स येणार आहे की इथे 10 मिनिटात? आणि ह्या सगळ्या ॲम्ब्युलन्सेस ज्या तत्कालीन मंत्रीनी घेतलेल्या आहेत त्याच्यात 10,000 कोटीचा जो घोटाळा झाला होता हे आम्ही सगळे लोकांसमोर आणल्यानंतर त्याला स्थगिती लागली। पण पुढे काय, लोकांची सेवा तर झाली पाहिजे ना, म्हणून पुढचं काय पाऊल असेल हे सरकारने देखील सांगितलं पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।